उद्धव ठाकरे द्वारा कॉकरोच जनता पार्टी को समर्थन दिए जाने के बाद महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर बयानबाजी तेज हो चुकी है। डिप्टी सीएम एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए कहा कि उद्धव ठाकरे हमेशा घर बैठकर ही लोगों को समर्थन देते हैं, जबकि हम जनता के बीच जाकर काम करते हैं। उन्होंने आरोप लगाया कि देश भर में चल रहे आंदोलनों के बीच कुछ नेता केवल राजनीतिक लाभ उठाने की कोशिश कर रहे हैं। शिंदे ने कहा कि आज का युवा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ इसलिए खड़ा है क्योंकि उसने कांग्रेस शासन के दौरान भ्रष्टाचार का दौर देखा है। उनके मुताबिक समाज में लोगों को भड़काने की राजनीति अब सफल नहीं होगी और जनता विकास व काम करने वालों के साथ खड़ी है। राम मंदिर को लेकर भी वे उद्धव ठाकरे को घेरते नजर आए। क्या कुछ उन्होंने कहा, सुनिए। देश या देशाला एक संस्कृती आहे, या राज्याला एक संस्कृती आहे, आपल्या परंपरा आहे आणि म्हणूनच हा केविलवाना प्रयत्न आहे। का जाऊन तिकडे बसत नाही त्यांच्याबरोबर? त्या घरातूनच तुम लढो हम कपडा सांभाळते, नेहमी बाहेरून पाठिंबा, आमच्या इथून पाठिंबा। दिल्लीला जात नाही म्हणतात, इथं आहे तिथून पाठिंबा द्यायचा असं म्हणतात। जाणार का म्हणून विचारलं दिल्लीला कसा? मग मी तेच सांगतो, तुम लढो हम कपडा सांभाळते, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि म्हणून मगाची मन सांगितली, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळते, अशी उभाट्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांना काही कळत नाही की कधी काय आंदोलन करायचं। जे हनुमान चालीसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलंय की जो राम का नाही हो किसी काम का नाही, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे। आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हा चुकलेला। स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसले तेव्हाच सोडलेला आहे। आणि म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांवर नेहमी या ठिकाणी आरोप करायचे। अरे ज्यांनी राम मंदिर बांधून दाखवलं, ज्यांनी 370 कलम हटवून दाखवलं, बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्यावर तुम्ही आरोप करताय। आणि म्हणूनच हा एक केविलवाना प्रयत्न आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की आता त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत आणि म्हणून अशा प्रकारचे जे त्यांनी सोडलेले मुद्दे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चूक केली, हिंदुत्वाचे विचार घेऊन चूक केले असं म्हणणारे आता म्हणतात गर्व से कहो हम हिंदू है। आणि राम रक्षा हे आंदोलन ते करतात, हा मोठा विनोद आहे। दिल्लीला चाललेला हा मंत्रिमंडळ विस्तार केलेला जाणार आहे, काय सूचनेला मिळणार आहे दिल्लीमधून? मित्रपक्ष म्हणून आमच्या खासदारांची संख्या वाढली, दावा करताय अधिक अतिरिक्त मंत्रिपद मिळावं। खरं म्हणजे आमची युती जी आहे एनडीए सोबत, ही एक वैचारिक गठबंधन आहे, वैचारिक युती आहे। ही आमची खुर्चीसाठी सत्तेसाठी झालेली युती नाही आहे। आणि तुम्ही बार्गेनिंग कधी आमचे शिवसेना करत नाही, करणार नाही। ही एक वैचारिक विचारधारेने जोडलेली युती आहे आणि त्यामुळे एनडीएला मजबूत करण्याचं काम आम्ही करू। त्यांना पत्र लिहिलेलं आहे अरविंद सावंत यांनी आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की कुठलाही जो मूळ पक्ष आहे विलीनीकरणाचा आवाज निर्माण करत आहे, त्या संदर्भात सर्व 5 खासदारांना पत्र दिलेलं। त्या पत्राला केळाची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर